कर्जत नगरपालिकेच्या नगरसेवकांनी आपल्याच अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला होता। त्यानंतर दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झाडल्या गेल्या। आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे। नुकतेच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करत नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली। आता या नव्या शासन निर्णयानुसार कर्जत येथील नगरसेवकांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची भेट घेत नवा अर्ज दाखल केला आहे। त्यामुळे नव्या शासन निर्णयानुसार प्रशासन काय कारवाई करते याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। गेल्या 9-10 दिवसापूर्वी असाच आम्ही जुन्या कायद्यानुसार या ठिकाणी कर्जतच्या नगराध्यक्षा यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। परंतु या ठिकाणी आमच्या सर्वांच्या लक्षात आलं की जो अविश्वास दाखल केलेला आहे याच्यामध्ये राज्य शासनाच्या निर्णयामध्ये काहीतरी त्रुटी आहेत आणि या त्रुटी माननीय आदरणीय रामजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती यांच्याशी आम्ही भेट घेऊन चर्चा करून त्यांच्यासमोर या त्रुटी आम्ही मांडल्यानंतर आदरणीय शिंदे साहेबांनी हाच विषय महाराष्ट्र राज्याचे आदरणीय CM साहेब, दोन्ही DCM साहेब यांच्यासमोर तो विषय मांडला आणि कालच्या कॅबिनेटमध्ये या कायद्याची दुरुस्ती या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी केली। त्यानुसार पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी दुर्दैवाने कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव दाखल करायची पाळी आली आणि आज तो या ठिकाणी आम्ही केलेला आहे। परंतु या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांचंही या ठिकाणी मनापासून आम्ही आभार मानतोच, परंतु महायुतीच्या सरकारच्या असणाऱ्या सर्व सदस्य असतील, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांचंही या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि कर्जतच्या जनतेला या ठिकाणी निश्चितच न्याय मिळेल अशी आशा अपेक्षा आज आम्हाला अपेक्षित आहे। त्यानुसार आज आम्ही या ठिकाणी सर्व नगरसेविका, नगरसेवक, आदरणीय नेते सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। तरी या ठिकाणी एवढंच बोलून या ठिकाणी सर्व सरकारच्या माध्यमातून झालेल्या सहकार्याला आम्ही मनापासून धन्यवाद देतो। आज कर्जत नगरपंचायतच्या सर्व सन्माननीय नगरसेवक गटनेते संतोषप्पा मेत्रे, सतीश काका पाटील, भास्कर बहिलुमे, भाऊ तोडमल आणि आमच्या सर्व महिला भगिनी यांनी आज कलेक्टर साहेबांच्या समोर नव्यानं जो आता अध्यादेश आला आहे त्यानुसार नवीन आज या ठिकाणी तक्रार अर्ज आणि तो या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्या समोर दिला। त्या सगळ्यांच्या सह्या सन्माननीय सदस्यांच्या झालेल्या आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आज आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि खास करून अहिल्यानगरचं भूषण या ठिकाणी आदरणीय राम शिंदे साहेब, सभापती विधान परिषद यांनी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं आणि त्यांचं आधी सर्वप्रथम आम्ही अभिनंदन करतो की आपण राज्यात एक अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय घेऊन सर्व नगर परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती यांच्या जे सन्माननीय अध्यक्ष असतील किंवा त्या ठिकाणचे सर्व सदस्य असतील या सदस्यांना बहुमताच्या जोरावर किंवा बहुमत असताना त्या ठिकाणी त्यांना एखाद्या नगराध्यक्ष असतील त्या ठिकाणी चुकीचं काम होत असेल तर अशा अध्यक्षांना हटवण्याचे अधिकार सर्व सन्माननीय नगरसेवकांना दिले। त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम आदरणीय शिंदे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी शासनाने जो निर्णय घेतला त्या निर्णयाचा उपयोग निश्चितच चांगल्या कामासाठी आणि या राज्यातल्या, जिल्ह्यातल्या आणि खास करून कर्जत नगरपंचायतच्या संदर्भात हा निर्णय अतिशय योग्य आणि स्वागतार्ह आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या निर्णयाच्या माध्यमातून आमचे हे सर्व सन्माननीय सदस्य त्यांच्या अधिकाराचा वापर करून योग्य त्या पद्धतीनं पुढील कारवाई करतील।